फार्मासिस्ट डे हर्ष उल्लास के साथ संपन्न हुआ, जो कि एक पथ नाट्य के जरिए जन जागृति का आयोजन किया। महाराष्ट्र सांगली जिला में पारेगांव वीटा में आदर्श कॉलेज ऑफ फार्मेसी 18 विद्यार्थियों ने 25 सितंबर यह जागतिक फार्मासिस्ट डे का आयोजन किया। ग्राम पंचायत पारे वहां पर कुमार करण सोलनकर। उन्होंने जागतिक फार्मासिस्ट दिन का उद्देश्य और उसका महत्व क्या है, यह सब बताया। कार्यक्रम की शुरुआत मुख्य अतिथि का स्वागत करके किया। सभी प्रमुख यजमानों का स्वागत अध्यापक स्वाति पाटिल इन्होंने किया। श्रेया सालुंखे, भक्ति यादव, वसुधा माई, अनुराधा सूर्यवंशी, सानिका सूर्यवंशी, शुभम पाटिल, वैष्णवी पाटिल, स्नेहल जमदाड़े, अनुष्का पवार, प्रेरणा साठे, श्रुति शिंदे, अंकिता कदम। इन्होंने इस फार्मासिस्ट दिन का महत्व क्या है, यह पथनाट्य के जरिए बताया। फार्मेसी कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर निरंजन महाजन इन्होंने मार्गदर्शन किया और ग्राम पंचायत के पारे के सरपंच सुवर्णा पांढरे, ग्राम सेवक खरमाटे आरटी इन्होंने इस कार्यक्रम के लिए परमिशन दिया, इसलिए सभी विद्यार्थियों ने उनका विशेष आभार व्यक्त किया। आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता पीयूष गौर की रिपोर्ट। औषधाचा सन्मान, आरोग्याचा अभिमान, औषधाचा सन्मान, आरोग्याचा अभिमान, औषधाचा सन्मान, आरोग्याचा अभिमान, औषधाचा सन्मान, आरोग्याचा अभिमान, औषधाचा सन्मान, आरोग्याचा अभिमान। नमस्कार, आम्ही आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा कॉलेजचे विद्यार्थी आज जागतिक फार्मसी दिनानिमित्त एक नाटक सादर करत आहोत। नाटकाचा विषय आहे फार्मसिस्टचे महत्त्व। तर चला सुरू करूया। बाबा, मला ना एक प्रश्न पडलाय। बोल ना बाळा, काय प्रश्न आहे तुझा? सर्जरी कोण करतं? सर्जरी तर डॉक्टर करतात ना। आणि औषधे कोण बनवतात? औषध फार्मसिस्ट बनवतात। हा, तर मग मला फार्मसिस्ट बनायचंय। फार्मसिस्ट काय बनायचं असेल तर डॉक्टर बन, इंजिनियर बन। फार्मसिस्ट मध्ये काय आहे? मी माझ्या मुलगीला बनवणार तर डॉक्टरच बनवणार। मी असा विचार केलाय की फार्मसिस्ट बनणार। फार्मसिस्ट हे काय असतं? असं समज की औषधं बनवतात आणि त्यांना त्यांची माहिती असते। हे बघ, बनायचं तर काहीतरी चांगलं बन। तुझी ती मैत्रीण बघ किती मोठी डॉक्टर झाली, किती कमवते, समाजात काही इज्जत आहे का नाही? का दुकान टाकून बसणार? मी दुकानात नाही बसणार। हे बघ, बनायचं तर डॉक्टर इंजिनियर बन, नाही तर मी तुझं लग्न लावून दे। अगं, ऍडमिशन कुठे घेतलं? अगं, मी बीएला घेतलं। तू कुठे घेतलं? अगं, मी बीकॉमला घेतलंय। आणि तू? मी फार्मसीला घेतलं। काय फार्मसी? काय गोळ्या बनवणार? दुकानात बसणार। एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी। बघितलं तुम्ही पालकांची मनस्थिती? आपली मुलगी डॉक्टर, इंजिनियर, पोलीस हे एवढीच फक्त बनली पाहिजे अशी इच्छा आहे, पण हे बरोबर आहे का? नाही। तर फार्मसी ही काळाची गरज बनली आहे, सर्वांना समजलं पाहिजे। आजकालचे पालक आपले निर्णय मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात। हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे। मुलांच्या मनाचा विचार केला पाहिजे, त्यांची रुची जाणून घेतली पाहिजे। फार्मसी ही खालच्या दर्जाची फील्ड बघितली जाते, कारण त्याच्या कुठेही मान सन्मान दिला जात नाही। पण हे बरोबर आहे का? जर गोळ्या बनल्याच नाहीत, विकल्या गेल्याच नाहीत, तर डॉक्टर उपचार करणार कसे? तर आम्ही काय फक्त औषधं बनवतो, फक्त चोरून विकतो, एवढंच काम आहे का आमचं? एवढंच काम आहे का? आहे फार्मसीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन। तर बघा, एक गोळी बनवण्यापाठीमागचा त्यांचा परिश्रम, त्यांची त्या पाठीमागची मेहनत।